पुण्यातील मॉलमध्येही ड्रग्ज सेवन करण्यात आल्याचा प्रकार समोर येतोय। पुणे नगर रस्त्यावरील मॉलमध्ये ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ आता समोर आलाय। दोन तरुणींचा ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ समोर आलाय। पुणे पोलिसांच्या अब्रूचे धिंदवडे उडवणारा हा प्रकार पुन्हा एक समोर आलाय। फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तसाच आणखीन एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुणी ड्रग्ज सेवन करताना दिसतायत। पुणे नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉल मधील हा व्हिडिओ असल्याचं समजतंय। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडलेले आहेत। सावंतजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर अत्यंत धक्कादायक असे व्हिडिओ, नवनवीन व्हिडिओ नेहमीच समोर येत आहेत। त्यातच या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुणी ड्रग्ज सेवन करताना दिसत आहेत। त्यामुळे पुणे पोलीस प्रशासनचे धिंडवडे उडवणारा हा प्रकार समोर येतोय। यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? पुणे पोलिसांचं हे अपयश म्हणायचं का? या अगोदरही अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ आला होता आणि पुण्याच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था ढासळत चाललेली आहे ती आपल्या समोर आहे। म्हणजे खुलेआम गुंडांचं राज्य चालू आहे। लोकांच्या जीवनाचा काही अर्थ राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि या कालावधीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ड्रग्सच्या संदर्भात म्हणायचं झालं तर इतकं विदारक चित्र आम्ही कधी पाहिलं नव्हतं। आणि तुम्ही जर मुंबईमध्येही बघा किंवा कुठेही बघा, झोपडपट्टी एरियामध्ये देखील लहान लहान मुलांच्या हातामध्ये अशा पद्धतीचे मादक पदार्थ दिले जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याविरुद्ध आम्ही त्या ठिकाणी आवाज देखील उठवायचा प्रयत्न केला, परंतु शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाहीये। आणि पुण्याच्या संदर्भात बघायचं झालं तर ह्यापेक्षा वाईट परिस्थिती अधिक किती होईल हा प्रश्न आता आम्ही पोलीस प्रशासनाला आणि राज्य सरकारला विचारतो। किती खाली नेणार आहात तुम्ही? थोडी तरी कायदा सुव्यवस्था असली पाहिजे, परंतु हे फार विदारक चित्र आहे। मात्र महत्त्वाचं यामध्ये चंद्रकांत पाटील यांचं एक वक्तव्य होतं की लोकसंख्या वाढत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखणं कठीण जात आहे। या वक्तव्यावरती आपलं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, म्हणजे तुम्हाला जर त्यामध्ये सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या तुम्ही। तिथे लोकसंख्या वाढीच्या सारखं अशा तऱ्हेचं फुटकळ त्या ठिकाणी जर तुम्ही कारण देणार असाल आणि सांगणार असाल की आम्हाला ते सांभाळता येत नाही, हे ड्रग्ज पुरवतं कोण, कोणत्या माध्यमातून जातात, कुठले रॅकेट चालले, त्यांना पाठीशी कोण घालतंय, ह्या सगळ्या प्रश्नाच्या ऐवजी आता लोकसंख्येवर तुम्ही हे जर टाकत असाल तर यापेक्षा मला असं वाटतं की अक्षमता दाखवण्याचं दुसरं उदाहरण नाही। त्यामुळे निश्चितपणे हे भयंकर आहे। आणि ज्या पद्धतीने नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये देखील अशाच उडवाउडीची उत्तर दिली, त्याच पद्धतीची उडवाउडीची उत्तरं हे आता मिळत आहेत। हे सरकार जबाबदार नाहीये, हे याच्यातनं दिसून येतं। नक्कीच सावंतजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।